नमस्कार. वेलकम टू इन्फोगॉड चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व इन्फोगॉड हा चॅनल तुम्ही बघत असाल. जे फर्स्ट टाइम इन्फोगॉड हा चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड 4597 हा चॅनल स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेत असतो. तसेच काही स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व तेथील माहिती आपण जाणून घेत असतो. तर आज जर तुम्ही फर्स्ट टाइम इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवरील व्हिडिओ बघत आहात तर हा व्हिडिओ तर तुम्ही बघाच, इतर पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि इन्फोगॉड 4597 हा चॅनल तुम्हाला आवडत असेल, यावरील व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही प्रेस करत राहा व नवीन माहिती काय आलेली आहे हे देखील तुम्ही चेक करत राहा रोजच्या रोज. तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे कळवत राहा. आणि तुमची जर इच्छा असेल की काही न्यू स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण तुम्हाला ऐकायचं आहे जे आत्तापर्यंत इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर अवेलेबल झालेलं नाही आहे तर तसं मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. मी नक्की त्याला रिस्पॉन्स देईल व त्याची दखल घेईल व तुम्हाला जो कंटेंट ऐकायचा आहे आपल्या चॅनलवरती तो आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल 100%. तर ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी धन्यवाद म्हणते, कारण त्यांच्यामुळेच तर मी रोज नवीन कंटेंट बनवायला मोटिवेट होत असते. आता जसं की मी सांगितले की आपण स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेत असतो तर आजचा पण टॉपिक आहे एक नवीन स्तोत्र. आजचं जे स्तोत्र आहे ते गणपती स्तोत्र आहे व ते श्री गणेश निर्विघ्न स्तोत्र आहे. तर हे स्तोत्र तुम्हाला दर बुधवारी एकदा म्हणायचे, सकाळी किंवा संध्याकाळी घरच्या घरी म्हणू शकतो किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपण हे स्तोत्र म्हणू शकतो. तुमची जर इच्छा असेल तर ह्या गणेश स्तोत्राचं तुम्ही वर्षभर किंवा 21 बुधवार अनुष्ठान किंवा पारायण देखील करू शकता. म्हणजे लेट्स से की तुम्ही एक चतुर्थी ठरवायची आहे. आता हे वर्ष नवीन सुरू झालेलं आहे तर आता ह्या वर्षातली जी येणारी पहिली चतुर्थी आहे तेव्हापासून त्या चतुर्थीपासून श्री गणेशांना आपण प्रार्थना करायची की ह्या चतुर्थीपासून मी तुमचं आजचं हे श्री गणेश निर्विघ्न स्तोत्र पुढचे 21 बुधवार पूर्ण वर्षभर म्हणेल आणि मला तुम्ही तुमचं रक्षा कवच द्या श्री गणेश. या सगळ्या संकटातून, दुःखातून, विघ्नांमधून बाहेर काढा. मला माझ्या जीवनामध्ये रक्षा कवच द्या. प्रत्येक कार्याला कृपा आशीर्वाद द्या, कार्यसिद्धी द्या व अशीच उपासना माझ्याकडून तुम्ही आयुष्यभर करून घेत राहा. मला तुमच्या चरणी नतमस्तक करा श्री गणेशा, अशी प्रार्थना करायची, संकल्प सोडायचा येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी आणि तिथून पुढचे 21 बुधवार तुम्ही एकदाच म्हणायचे. 21 बुधवार असं 21 वेळा 21 बुधवार तुमचे हे स्तोत्र म्हणून पूर्ण होईल आणि तुम्हाला त्याने श्री गणेशांचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. आपल्याला माहिती आहे की श्री गणेश हे विद्येचा देवता आहेत व 64 कलांचे ते अधिपती आहेत. तसेच ते प्रथम देवता आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण जीवनात करतोय, सकाळी दररोज उठतोय, कोणतीही उपासना करतोय, जॉबला जातोय, स्टडी करतोय, बिझनेस करतोय, मुलांसाठी काहीतरी करतोय, आपल्याला कोणतीही गोष्ट करायची की त्यामध्ये आपण सक्सेस एक्सपेक्ट करतोय, भरभराट एक्सपेक्ट करतोय, आपल्या मनासारखं व्हावं अशी इच्छा आहे किंवा कोणत्या उपासनेला आपण बसतोय, आपल्या गुरूंच्या उपासनेला बसतोय, सद्गुरूंच्या अनुष्ठानांना बसतोय, कोणता यज्ञ करतोय, जे काही करतोय आपण आपल्या जीवनामध्ये त्याला आपण ते तडीस न्यावं, निर्विघ्नपणे पार पाडावं, बाधा येऊ नये अशी जर इच्छा असेल तर आपल्या प्रथम देवतेला श्री गणेशाला आपण वंदन करून त्यांची देखील उपासना करणं, त्यांचे स्तोत्र ग्रंथ पठण करणं, मंत्र म्हणणं, अनुष्ठान करणं त्यांच्या पण मंत्रांचा स्तोत्रांचा गरजेचं आहे. त्याने आपलं कोणतंही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडतं. श्री गणेश आपल्याला त्याच्यासाठी कृपा आशीर्वाद देतात. तर ह्याचं अनुष्ठान करण्याचे किंवा स्तोत्र म्हणण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. बुधवारी हे स्तोत्र म्हणायचे. गणपतीला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे, शक्य असेल तर दूध पाण्याने अभिषेक करायचा आहे घरच्या घरीच, नाही तर फक्त हळदी कुंकू वाहा, गणपतीला लाल फूल वाहा, दुर्वा वाहा, त्यांना वंदन करून प्रार्थना करा की हे स्तोत्र मी तुमचं म्हणतीये, श्री गणेश निर्विघ्न स्तोत्र तुमचं पठण करते, ते तुमच्या चरणी रुजू करून घ्या व मला योग्य कृपा आशीर्वाद द्या, माझ्या सदैव पाठीशी उभे राहा श्री गणेश, अशी प्रार्थना करायची व
स्तोत्र म्हणायचे किंवा संकल्प सोडायचे किंवा 21 बुधवार अनुष्ठान करायचे। त्यामुळे तुमचं कोणतं पण कार्य झटपट होईल, त्याला गती वाढेल। तुमची मन जर विचलित होत असेल तर ते स्थिर होईल। तुमच्या बुद्धीमध्ये बुद्धिवर्धक असं फलदायी असं हे स्तोत्र ठरेल। त्याच्यानंतर तुम्हाला मनाची शक्ती वाढेल, विचारांची शक्ती वाढेल, निर्णय क्षमता आपली जास्त स्ट्रॉंग होत जाईल तुम्ही गणेशांची उपासना केली तर। असं वेगवेगळे फायदे आहेत आपल्याला कोणत्याही उपासनेचा। तसेच श्री गणेशांच्या उपासनाचे आपल्याला निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व बुद्धिवर्धक आणि विद्या ग्रहण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त फलदायी अशी त्यांची स्तोत्र व मंत्र ग्रंथ पठण आहेत। तर आजचं जे स्तोत्र आहे ते श्री गणेश निर्विघ्न स्तोत्र आहे। हे तुम्ही म्हणा किंवा तुम्ही ऐकू शकता। म्हणणं पॉसिबल नसल्यामुळेच मी हे ऑडिओ स्वरूपामध्ये माझ्या आवाजामध्ये तुम्हाला रेकॉर्ड करून अवेलेबल करून देत आहे। आता यातील काही स्तोत्र मंत्र ग्रंथ हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असतात, पण ते तुमच्याकडे अवेलेबल असतीलच असं नाही। म्हणून आपल्या चॅनलवरती इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर मी ते ऑडिओ स्वरूपामध्ये अवेलेबल करून देत असते। फक्त एकच सूचना आपण पाळायची नियम की ते स्टार्ट टू एंड ऐकायचं आहे, तरच आपल्याला त्याचा उपयोग होतो आपल्या जीवनात। अर्ध आत्ता ऐकू, अर्ध नंतर ऐकू किंवा अर्धवट ऐकून सोडून देऊ असं करायचं नाही। तो कोणतं पण स्तोत्र मंत्र जर ग्रंथपठण तुम्ही स्वतः करताय किंवा ऐकताय तर ते स्टार्ट टू एंड पूर्ण ऐकायचं आहे, कंप्लीट ऐकायचं आहे, तरच त्याचा आपल्याला फळ मिळतं लाईफमध्ये। चला तर मग आजचं सुरू करूयात आपण श्री गणेश निर्विघ्न स्तोत्र। गणेशांना आपण वंदन करू। श्री गणेशाय नमः। श्री गणेश निर्विघ्न स्तोत्र। श्री गणेश स्तोत्र। निर्विघ्नार्थ हरिषाद्या देवा अपि भजन्ति यममर्ते सवक्रतुण्ड्यच्च इति गणेश सम्मतम्। जगत्सृष्ट्या आदिहेतु सा वराश्रुत देवता गणान्त्वेति मंत्रेणो स्तुतो गातो समदर्शिना। इत्युक्तं तत्पुरोनो तो गणेशा ब्रह्मस्पतिः महाकवि ज्येष्ठराजः श्रूयते मंत्रकृच्छ्रसः। मंत्रं वदयुक्तमेषं प्रणुनं ब्रह्मस्पतिः यस्मिनिन्द्रादयः सर्वे देवा ओंकासिचक्रिरे स प्रभुः सर्वतः पातायोरेवन्यो अमीवः। आत्योच्चसौ यष्टर्चतुरो वसी विपुत्पुष्टिवर्धनः वक्रतुण्डो नोऽपि सुमुखः साधो गन्तापि चोद्वर्गः। यमुनेच्छयन्ति ते विघ्ने पराभुवो भवन्ति ये दुर्वाङ्कुरलाज्यद्ये पूजयन्ति शिवात्मजम्। एहि काश्ममुष्किकान् भोगान् भुक्त्वा मुक्तिवज्रन्ति ते। इति श्री गणेश निर्विघ्न स्तोत्रं संपूर्णं। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। अशा प्रकारे श्री गणेशांचं श्री गणेश निर्विघ्न स्तोत्र हे म्हणून पूर्ण झालेलं आहे व तुम्हाला ते स्टार्ट टू एंड ऐकायचं आहे। जेवढं स्पष्ट शब्दामध्ये रेकॉर्ड करता येईल तेवढं स्पष्ट शब्दात मी रेकॉर्ड केलेलं आहे। जर तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर मला तसं कळवा। मी तुम्हाला त्याचा ह्या स्तोत्र मंत्र ग्रंथ पठणाचे फोटो देखील पोस्टमध्ये टाकेल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून मग स्वतः म्हणा। पण शक्यतो मी हे अपलोड करण्याआधी कोणतेही व्हिडिओ स्वतः ऐकत असते आणि ते स्पष्ट शब्दामध्ये रेकॉर्ड झाले त्याची दखल घेत असते। तरी पण तुम्हाला जर रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम वाटतोय किंवा शब्द ऐकू येत नाही, उच्चार कळत नाही तर तसं मला कळवा। मी त्याची दखल घेईल व आपल्या इन्फोगॉड 4597 चॅनलवर सुधारणा करून पुन्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या स्तोत्राचा किंवा मंत्राचा। तर अशा प्रकारे आजचा कंटेंट संपलेला आहे आणि मी सांगितलेल्या सूचना तुम्ही ऐकत जा की स्टार्ट टू एंड कोणतेही स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण ऐकत जा, तरच त्याचा फायदा होणार आहे। आणि जसं मी सांगितलं की हे श्री गणेशांचं निर्विघ्न स्तोत्र आहे, त्यामुळे अचानक आलेल्या संकटांमध्ये देखील तुम्ही ह्याचं अनुष्ठान करू शकता। लेट्स से तुम्ही एकाच बुधवारी 21 वेळा जर अनुष्ठान केलं, 21 वेळा हे स्तोत्र म्हणलं तर तुम्हाला खूप फायदा होईल। ऐकलं तरी देखील फायदा होईल, नाही तर निस्वार्थी भावाने देखील आपण कोणतीही उपासना ऐकू शकतो, कोणतेही स्तोत्र ऐकू शकतो। फक्त ते स्टार्ट टू एंड ऐका। आता मला आणखीन एक सूचना सांगायची आहे की जर इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर तुमचा चॅनल असेल व त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर तसं मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा, किंवा तुम्हाला कोणता वेगळा कंटेंट ऐकायचा आहे कोणत्याही देवदेवतांचा, किंवा इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलने अमुक तमुक स्पिरिच्युअल प्लेसला व्हिजिट करावं व तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर यावा असं जर तुमची इच्छा असेल तसं देखील तुम्ही कंटेंट मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा, तर तो कंटेंट आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन।
तसेच तुम्हाला काही इतर सजेशन्स असतील चॅनलविषयी तर ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. आणि तुम्हाला तुमचं नाव सांगायचं नसेल तरी देखील चालेल, परंतु तुमचा चॅनल आहे व त्याचं प्रमोशन व्हावं तर तुमच्या चॅनलचं नाव व चॅनलची लिंक टाका. मी नक्कीच तुमच्या चॅनलचं प्रमोशन आपल्या इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर करेल. आता हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे व संक्रांतीनिमित्त काही मी नवीन उपासना देखील टाकलेल्या आहे शनी रवीच्या. तर तुम्ही ते व्हिडिओ ऐका, कारण माझी अशी इच्छा आहे की माझ्या प्रत्येक ऑडियन्सने वर्षाच्या सुरुवातीला हे पारायण करावं. शनींचं व सूर्यांचं काही श्लोक किंवा मंत्र मी सांगितलेले आहेत, तर ते तुम्ही आज किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करायचं आहे. ही आठवण मी तुम्हाला पुन्हा करून देते, कारण वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही वर्षाची सुरुवात चांगल्या कार्याने केली, उपासनेने केली, कोणत्याही पारायणाने केले तर नक्कीच आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच देवदेवतांकडून कृपा आशीर्वाद प्राप्त होतील. त्यातून सूर्य व शनींकडून प्राप्त झालं तर खूपच चांगले, श्री गणेशांकडून प्राप्त झालं तर त्याहून सोन्याहून पिवळा आहे. त्यामुळे तुम्ही मी ज्या सांगत असते त्या छोट्या छोट्या उपासना करून पहा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल लाईफमध्ये. आणि जर तुम्हाला शक्य नसेल करणं तर ॲटलिस्ट तुम्ही इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर जी स्तोत्र मंत्र ग्रंथपठण दिलेले आहेत ते पूर्ण ऐकत जा. ऐकल्याने पण खूप फरक पडतो आपल्या लाईफमध्ये. आता काहींना असा प्रश्न असेल की हे सगळंच आपण म्हणायचं आहे का किंवा सगळंच ऐकत बसायचे का, कारण अनेक चॅनल्स आहेत व अनेक वेगवेगळी माहिती अवेलेबल होत असते. तर तुम्ही सगळं ऐका किंवा सगळं म्हणत बसा असं माझं म्हणणं नाही. तुम्हाला जे उपयुक्त वाटते, जे तुमच्या लाईफसाठी तुम्हाला सुटेबल आहे, ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही आहात किंवा जी तुम्हाला अत्यंत गरजेची गोष्ट आहे ती प्राप्त करायची, त्यासाठी काय तुम्हाला योग्य वाटते, कारण प्रत्येक वेळेस मी सांगत असते की कुठल्या कामासाठी कोणतं स्तोत्र मंत्र ग्रंथपठण करायचे ते तुम्ही चूज करा व ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि शक्य असेल तर महिन्यातून एक एक स्तोत्र तुम्ही म्हणा स्वतः किंवा ऐका तरी ॲटलिस्ट या चॅनलवरचे स्तोत्र मंत्र ग्रंथपठण, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल लाईफमध्ये. आणि तुम्हाला इतर प्रश्न असेल की त्याचा आत्तापर्यंत मी टाकला नसेल व्हिडिओ तर ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. तुमचे प्रश्न त्याला सोल्युशन देण्याचा व त्याच्यावरती योग्य मंत्र किंवा स्तोत्र सुचवण्याचा मी नक्की तुम्हाला प्रयत्न करेल. पण त्यासाठी तुम्ही मला कमेंटद्वारे कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आजचा कंटेंट संपलेला आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. तुम्हाला जर इन्फोगॉड 4597 चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा, रोजच्या नोटिफिकेशन्स चेक करा, कमेंटद्वारे मला कमेंट करा. आपण भेटूयात नवीन कंटेंटमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड 4597. धन्यवाद.